तर या सामन्याला होते सुरुवात, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया या स्पर्धेला सुरुवात। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। आणि या ऐकूया आपण मायकोपचा आवाज अर्थातच अजितजी पाटील यांचा। सो थँक्यू प्रमोदजी शेडगे सर, आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही करतो या ठिकाणी सुस्वागतम। हॅलो हॅलो हॅलो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, ज्या माऊलीने महाराष्ट्राचं भाग्य बदलवलं, भगवा ध्वज फडकवणारी आणि स्वराज्यात महाराष्ट्राचं भाग्य बदलवणारी स्त्री शक्ती राजमाता जिजाऊंना कोटी कोटी नमन करत या ठिकाणी मी समालोचन कार्याला प्रारंभ करतोय। आजचा पहिला दिवस स्वर्गीय अमोलजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आणि पहिली मॅच आपल्याला बघायला मिळते। एनसीसी सफाळी विपक्ष मथाने मधला बॅटल। टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण। व्हेरी फास्ट बॉल स्वीप केला, चेंडूला एक लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट झाले आणि धावा बघायला मिळतात 5। व्हेरी गुड स्टार्ट दिला, व्हेरी फर्स्ट बॉल एक्स्ट्रा कव्हरला का लिल्या खेळला होता चेंडू आणि चौकार आला, त्यानंतर सिंगल गेट स्ट्राइक रोटेट केले। अतिशय अप्रतिम असं मैदान। समोर जर आपण बघितलं तर उंच डोंगर दिसत आहेत आणि त्यानंतर मैदानी सखल भाग या मैदानाचं वैशिष्ट्य आहे। आणि आज सफाळा विभागातील जी स्टारकास्ट आहे, सफाळा विभागातील जे मातब्बर संघ आहेत त्यांच्यातली द्वंद्व आपण बघणार आहोत। आणि पहिलं एक मोठं बॅटल आपल्याला बघायला मिळते। पंकज तयार अराउंड द विकेट, शॉर्ट बॉल यावेळेला मात्र टायमिंग खूप चांगला आहे, चेंडू सरळ बॅकवर्ड टच स्कोर लेग लॉंग लेग मधनं येतोय, दमदार चौकार। स्कोर 9 रन्स, 9 धावा स्कोर कार्ड वर। अतिशय विस्फोटक स्टार्ट ज्याला म्हटली जाते ती स्टार्ट इथे बघायला मिळते आणि त्याचं प्रमुख कारण दोन्ही फलंदाज ऑन मेरिट बॅटिंग करतायत। एका बाजूने अमित आहे आणि दुसऱ्या बाजूने यश। पुढचा चेंडू यावेळेला हळुवारपणे सिली पॉइंटला एक्झिक्यूट केला गेला, सिंगल कंप्लीट होताना डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचलाय 10 धावा। 5 षटकांची मॅच असेल, 2 षटक पॉवर प्ले असतील आणि 2 षटकामध्ये फक्त 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तुम्ही ठेवू शकतायत। जर आपण फिल्डिंग व्ह्यू बघितला तर प्रामुख्याने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे पॅक केले गेले आहेत आणि 30 सर्कल मध्ये आपण बघतोय जर ऑफ साइडला बघितलं शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, अशी ऑफ साइडची क्षेत्ररक्षण सजवली गेली। शॉर्ट बॅकवर्ड टच स्कोर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट लेग गली आणि शॉर्ट थर्ड मॅन अशी फील्ड सजवली गेली। यावेळेला मात्र चांगला स्टॉप आहे, शॉर्ट फाईन लेग मधनं चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, यश यांचं सिंगल कंप्लीट झाले, 11 धावा ऑन स्कोर कार्ड। अतिशय विस्फोटक एक अप्रतिम अशी स्टार्ट आपल्याला बघायला मिळते, 11 धावा स्कोर कार्ड वरती। पंकज एक नावाजलेले गोलंदाज आहे, ज्या वेळेला आपण एनसीसी सफाळे संघाकडे बघतो त्यावेळेला प्रमुख गोलंदाजामध्ये पंकज यांचं नाव घेतलं जातं। सिंगल कंप्लीट लेग बायच्या रूपानं धावा स्कोर कार्ड वरती 12। आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आपल्याला बघायला मिळतात, शेखर यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली अपडेट बघायला मिळते। धावसंख्या पोहोचली ती 12 आणि पहिलं षटक संपले। जाऊया आपण डीजे कॅन्डी कडे, एक माहोल ते बनवतील आणि तदनंतर येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय थँक्यू थँक्यू। सर्व टीमना विनंती असेल जर आपल्याला सेकंड राऊंडच्या मॅचेस जास्त षटकांच्या खेळायच्या असतील तर प्रॉपरली आपण जो वेळ आहे तो वेळ कमी वापरायचा टीम मीटिंगसाठी एक प्रेमळ निवेदन असेल, कारण आपल्याला ही भव्य दिव्य स्पर्धा आणखीन चांगल्या षटकांची खेळायची असेल तर कुठेतरी जे टाइम आहे ती योग्य वापरणं गरजेचं आहे। सर्वांना एक प्रेमळ निवेदन, आजचे जे संघ 10 संघ आहेत सर्व संघ नायकांना मी विनंती करतोय की आपली जी प्लॅनिंग असेल ती मैदानाच्या बाहेरच आपण करून या आणि ज्या टीम मीटिंग आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये कमी करा। वळूया गोलंदाजी मार्कवर।
तेजस एक उंच पुराचा गोलंदाज, समोर अमितांना एक मोठं नाव आहे. ज्या वेळेला आपण सफाई विभाग म्हणतो, मथाणे संघ म्हणतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं अमित अण्णाचं, ज्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार असं रेकॉर्ड आहे. आणि तेवढाच ताकदवर एक उंच पुरा गोलंदाज मिस्टर तेजस, ज्याच्याकडे रफ्तार, नियंत्रण आहे. वेगवान चेंडू हाताळला गेलाय, पंचांचा सिग्नल, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 13 वर पोहोचते. अतिशय सुंदर ग्रीन कार्पेट आपल्याला बघायला मिळते आणि मैदानाची जी निगा राखले ती अप्रतिम आहे. सॅल्यूट आहे सर्व बाप्पा मोरया क्रिकेट क्लबच्या संपूर्ण मंडळीला, सर्वच्या पद्धतीने या ठिकाणी मेंटेन केले मैदान. कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट मध्ये एका धावेवरती सॅटिस्फाईड होताना धावसंख्या पोहोचेल ती 14 धावा, 14 रन्स. चांगली गोलंदाजी तेजस, एका बाजूने उमेशला बघतो आपण, विनायक असेल, नामवंत खेळाडू आहे दोन्ही संघामध्ये. आणि तमाम क्रीडा रसिकांना या ठिकाणी अपेक्षा आहे की हे बॅटल आहे ते हृदयाचे ठोके वाढवणार असावं, कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण करणार असावं. कारण दिग्गज संघाची जी लढाई आहे ती खऱ्या अर्थाने श्वास रोखून धरणारी असते आणि तेच बॅटल बाप्पा मोरयाच्या या आयोजनामध्ये बघायला मिळावं ही एक इच्छा. चांगला चेंडू आहे, आउटसाइड ऑफ सम, अप्रतिम अशी डिलिव्हरी बघायला मिळते मिस्टर तेजस कडनं. फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेला रिस्ट्रिक्शन असतं, पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात, 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात सेकंड ओव्हर मध्ये. उलटा चेंडू, अप्रतिम जबरदस्त शॉट सिलेक्शन, चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय, सरळ टिपेक्सचा कव्हर्स मधनं येतोय दमदार चौकार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत. थँक्यू. आणि इथे जर आपण बघितलं यावेळेला पूलचा फटका, मिड विकेटला क्लिअर करताना एसचा ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर सरळ येतोय मिड विकेटच्या वरनं, मॅक्झिमम षटकार. थँक्यू. या लेंथ वरती तुम्ही यश सारख्या युवा फलंदाजाला गोलंदाजी करू शकणार नाही, पनिशमेंट तुम्हाला मिळेल. भरपूर शॉर्ट बॉल आणि वेळ होती यशकडे. सरळ मिड विकेटला क्लिअर करताना आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करतोय हा चेंडू आणि षटकार जातोय. 6 आणि धावसंख्या फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 24 धावा स्कोर कार्ड वरती. जर स्कोर तुमचा लेवल झाला तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हर खेळायला मिळेल, याची नोंद घ्या. आणि जर गोलंदाज असेल तर 3 धावांची जी पॅनल्टी असेल आणि त्या चेंडूवरती काढलेल्या धावा ऍड होतील याची आपण नोंद घ्या. आणि सर्वात महत्वाची सूचना की जेव्हा तुम्ही टॉस करण्यासाठी याल, तुमचं डिसिजन आणि जे प्रवेश शुल्क असेल ते तुम्ही तिथेच द्या, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही आणि आमचं ऑल कॉन्सन्ट्रेशन मॅचकडे राहील. त्यासाठी प्रेमळ निवेदन येणाऱ्या संघ नायकांना की तुमचा निर्णय तुम्ही विचारून या आणि तुमचं प्रवेश शुल्क जमा करा. वळूया मैदानाच्या आतमध्ये. तेजस समोर येतो, यश. ओ वाडा शॉट, स्वीट साऊंड, सरळ डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केलाय, यशच्या बॅटमध्ये येतोय बॅक टू बॅक दुसरा हवाई फायर षटकार. आई तुझे दाराशी दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी दाराशी येईन. थँक्यू. यश नावाचं वादळ मात्र ऍक्टिव्ह झाल्याचं म्हणायला हरकत नाही. कन्झिक्युटिव्ह षटकार, षटकारांची हॅट्रिक इथे बघायला मिळेल का हा प्रश्न मनामध्ये निर्माण करतोय आणि उत्तर त्याचं समोर असेल. बॅक टू बॅक 2 षटकार, स्कोर 30 वर जाऊन थांबलाय. आणि इथे तिसरा येईल का तर मात्र डिसिजन पंचांचा येईल की काय घडलंय तिथे. आणि 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज म्हणून बाप्पा
बाप्पा मोरया क्रिकेटच्या माध्यमातून या लखपती टुर्नामेंट मध्ये पहिलं नाव समोर येतंय. मिस्टर यश चौधरी साठी गाणं होणं गरजेचं आहे. कॅन्डी दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन. थँक्यू. 36 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त बैटिंग, काबिल तारीफ बैटिंग जिसे कहते हैं. मैदान के हर कोने में जो यश का जो ट्रेडमार्क है वो देखने लायक बनता हुआ, जो हवाई फायर का उनका मंसूबा है या फिर उनका जो इरादा है उनको पूरी तरह से क्लियर करते हुए इस समय मथाने टीम पूरी तरह से हावी होती हुई एनसीसी सफाले के ऊपर. लेकिन क्रिकेट में कहते हैं कि पलक झपकती परिस्थितियां बदलती है. क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होना अनिवार्य है. क्या यहाँ पर पंकज गेंदबाजी में आएंगे और वापसी करेंगे? टीम की जो चिंताएं बड़ी है उनको क्या रोकने में सक्षम भूमिका अदा करेंगे? ये आने वाला वक्त बताएगा. लेकिन फिलहाल पावर प्ले खत्म हो चुका है और स्कोर कार्ड के ऊपर 36-18 के करंट रन रेट से बनते हुए और एक बार फिर अपने बेहतरीन गेंदबाज को बुलाया गया है मिस्टर पंकज को गेंदबाजी मार्ग पर. पंकज पुनः तयार होताना समोर अमित अण्णा. यावेळेला सुंदर शॉट सिलेक्शन ऑन ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. सिंगलवर सॅटिस्फाईड होत आहेत. 37 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय अप्रतिम असं मैदानाच्या ज्याही कोपऱ्यामध्ये तुमचं नजर जाईल हिरवलीने संपूर्ण ग्रासलेलं असं मैदान आणि प्रत्येकाला या क्रिकेट खेळाचा मोह पाडणारा असं एक जबरदस्त मेंटेन केलेलं हे मैदान आहे. प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. शॉर्ट बॉल यावेळेला मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय 38 धावा 38. एक जबरदस्त फाउंडेशन बिल्ड केलं गेले आणि इथून मात्र उज्ज्वल संघ मथाने एका चांगल्या स्कोअरकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. ओ यावेळेला मात्र आपण बघतायत मिस टाइम आणि अमित अण्णा यांच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा कारले डोंगरची माऊली, आई एक वीरा. थँक्यू. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, चांगली माणसे आयुष्यामध्ये नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ आहे तर जोडणं हा आयुष्याचा मेळ आहे. ज्यांनी आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं त्या विभागातील समाजसेवक जलसार गावातील एक अनमोल रत्न सन्मानी महोदय सचिनजी दादा पाटील साहेब यांचे आम्ही खरोखर आभारी आहोत. कुठल्याही क्षणी आणि कुठलंही काम असो सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहणारं एक नाव म्हणजे सचिन दादा पाटील साहेब. थँक्यू. तेही या मॅचचा आनंद घेते, त्यांचा मी या ठिकाणी वेलकम करतोय. वळूया मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती 38. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय दीपेश. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये, परंतु जो ब्रेक थ्रू हवा होता ना तो दिलाय पंकजनं आणि त्याची गरज होती एनसीसी सफाळे संघाला. बघूया ती कन्सिस्टन्सी मात्र कायम ठेवता येईल का. पंकज पुनश्च तयार. समोर आहे लेफ्ट हँड बॅटर दीपेश. ओहो वाडा शॉट, ग्रेट शॉट, अप्रतिम शॉट, डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 44. थोड़े से अब फिक्र के जो बादल है एनसीसी सफाले के आसमान में मंडराते हुए नजर आ रहे. उसकी वजह यही है कि जो आक्रामक रवैया, बल्लेबाजी की जो ताकत है उज्ज्वल संघ मथाने की वो सामने आती हुई. गतीला परिवर्तन याही वेळेला रीड केलंय. पूलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दीपेशनं मात्र एक्झिक्यूट केलाय. एक्झिक्युशन प्रॉपर. बॅक टू बॅक दुसरा हवाई फार षटकार. तिच्या मायेची सरनाई कुणामध्ये जीव लाविते भक्ताचा, तिच्या मायेची सरनाई कुणामध्ये जीव लाविते भक्ताचा. थँक्यू. 50 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. आपला इरादा काय, आपलं टार्गेट काय हे दाखवताना या ठिकाणी मात्र दोन्ही बंधू
पंकज थोडंसं टेन्शन वाढलंय, कमबॅकिंग करावं लागेल. ओ या वेळेला तिसरा लॉन्ग ऑनच्या डोक्यावरनं. मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर अब नजर आ रहे मैक्सिमम 6. तीन षटक संपलेली आहेत आणि तब्बल 56 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विस्फोटक कॅमिओ ज्याला म्हटली जाते ती कॅमिओ इथे बघायला मिळते. यश आणि दीपेश यांच्या माध्यमातून 3 चेंडूला फेस केले, 18 धावा त्यांच्या नावावरती आहेत आणि एका बाजूने यशने सुद्धा षटकारांची हॅट्रिक इथे मारलेली आहे. जबरदस्त बॅटिंग. इथून टेन्शन वाढलेलं आहे, परंतु हे टेन्शन वाढलेलं असताना कुठला गोलंदाज मात्र आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल. 29 वरती खेळतायत यश. गरज आहे इथे चांगल्या लेंथ लाईनच्या गोलंदाजाची आणि बघूया नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर सुनीत. न्यूमॅन आलाय सुनीत. जो गिरते हुए को थाम ले वही सच्चा इंसान है, जो तूफानों को रोक दे वही सच्चा जाबाज है. इस जहां में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. बघूया सुनीत मात्र आपल्या संघाचा हमदर्द म्हणून पुढे येतो का, की यश जी विस्फोटक बॅटिंग आहे ती कायम ठेवतोय. ओ या वेळेला पुन्हा बॅटच्या रडार मध्ये चेंडू तुम्ही टाकाल, मात्र यश या ठिकाणी खेळतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक दमदार षटकार. मन लागो रे माझे गुरुपती, मन लागो रे थँक्यू. बॉल पुरवायचा. जागमाता रावळे संघ आणि ठाकूरपाडा दोन्ही संघाच्या संघांना विनंती असेल आपण उपस्थिती आपली या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. बोट टीम कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आणि आपली किट टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. ठाकूरपाडा संघ आणि श्री जागमाता रावळे संघ धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि तब्बल 62 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. विस्फोटक बॅटिंग का असते आणि त्या बॅटिंगसाठी जी अविरतपणे घेतलेली मेहनत काय असते हे दाखवताना या अद्वितीय टुर्नामेंटमध्ये मानाची, सन्मानाची, हक्काची, प्रतिष्ठेची जी टुर्नामेंट आहे बाप्पा मोरिया क्रिकेट क्लबच्या माध्यमातून स्वर्गीय अमोलजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण बघतो लखपती टुर्नामेंट. पहिली मॅच मात्र 2 फलंदाज अक्षरशः या ठिकाणी आपली फलंदाजाची ताकद दाखवताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर दाखवताना विस्फोटक बॅटिंग करताना धावसंख्या 62 वर पोहोचले सुनीत. आई कमबॅकिंगसाठी ओळखला जातोय, परंतु यश नावाचं जे वादळ ऍक्टिव्ह झाले त्याला कसं रोखावं हा एक प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण होतोय. फुलटॉस थोडासा चेंडू या वेळेला मात्र आपण बघतोय वेगानं ट्रॅव्हल होते, सिंगल कंप्लीट आणि याही वेळेला मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या पोहोचले 66 66 धावा. अतिशय सुंदर बॅटिंग करताना यश. प्रामुख्याने तुम्ही तेव्हा चांगले फलंदाज होता ज्या वेळेला तुम्हाला पॉपिन क्रीचा यूज, त्याच्या डीप मधली गहराई याचं ज्ञान असतं आणि तुम्ही जेव्हा चांगले गोलंदाज होता ज्या वेळेला तुम्ही फलंदाजांना रीड करता, तुमची चेंडूवरती ग्रीप असेल, तुमचा बॅलन्स चांगला असेल, ज्या वेळेला तुम्ही चेंडूला टाकतायत तो जर तुम्ही कंप्लीट केला, फलंदाजाला रीड केलं, तर मग अशा वेळेला तुम्ही चांगले गोलंदाज. वाव, अतिशय अप्रतिम शॉट, परंतु डीप पॉइंटला मात्र तिथे होते उमेश आणि दुसरा धक्का लागताना 66 धावा. यासाठी जोरदार डाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग करताना माघारी परततोय, दुसरा धक्का लागतोय उज्ज्वल संघ मथाने संघाला 66 धाव्यांवरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. श्री जागमाता रावळे संघ आणि ठाकूरपाडा संघ बोट टीम कॅप्टन आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे.
न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तन्मय आणि या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून विपुलजी करत असतील सर्व बाप्पा मोरया क्रिकेट क्लब असेल यांचा आम्ही आभारी राहू, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून बाप्पा मोरया क्रिकेट क्लबच्या परिवाराचा एक हिस्सा बनण्याची संधी पर्व 3 मध्ये आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी राहू, कारण आज बाप्पा मोरया क्रिकेट क्लब एक मोठं कुटुंब झाले आणि मोठी जिम्मेदारी ते सातत्याने हँडल करतायत. पुढचा चेंडू आपल्याला बॅट मात्र थोडीशी उशिराने आली. थोडासा चेंडू टॉस होताना आपल्याला दिसला. इट्स अ डॉट बॉल. कारण कुटुंब म्हटल्यानंतर जिथे कायदा नसतो, अनुशासन असतं, जिथं शोषण नसतं तर पोषण असतं, जिथे भीती नसते तिथे आदर असतो. अशा पद्धतीने बाप्पा मोरयाचं एक भरपूर मोठं कुटुंब आहे आणि हे कुटुंब सातत्याने या लखपती टुर्नामेंटचं नियोजन यशस्वीपणे करताना दिसते. गुड बॉलिंग, गतीला परिवर्तन केलंय. अतिशय सुंदर सुनी त्यांचा कमबॅकिंग. गरज होती NCC सफाळे संघाला एका उत्कृष्ट गोलंदाजाची आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू हाताळल्यानंतर खऱ्या अर्थाने NCC सफाळे संघाची जी बॉडी लँग्वेज आहे ती थोडीशी पॉझिटिव्ह होताना आपल्याला बघायला मिळते आणि ती गरज होती. गुड बॉलिंग. न्यू मॅन आपण बघतायत मिस्टर तन्मय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलाय. पुढचा चेंडू घेऊन सुनीत आपली कन्सिस्टन्सी कायम ठेवेल का? आणि इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. आणखीन एक धक्का लागताना 2 गडी या षटकामध्ये बाद केलेल्या. 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत. स्कोर पूर्णतः स्टे झालेला आहे. जर आपण बघाल 66 धावा, 4 षटक इथे कंप्लीट झालेले आहेत. STC येतोय का? अरे चला ना. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? न्यूमॅन सागर चांगली गोलंदाजी. 4थं षटक. 10 धावा दिलेल्या, 2 गडी बाद केलेल्या, 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. एक थोडीशी का होईना परंतु राहत की साथ जिसे कहते ना ती मात्र NCC सफाळे संघाला मिळते. अंतिम षटक आहे आणि सागरला गोलंदाजी ट्रॅकवरती बोलवलंय. बघूया न्यूमॅन सागर 66 धावा स्कोर कार्डवरती. लॉस ऑफ 3 विकेट आपण बघतोय. एक दैदिप्यमान असा सोहळा. नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय बाप्पा मोरया क्रिकेट क्लब. स्वर्गीय अमोलजी पाटील स्मृतिप्रित्यर्थ ही लखपती टुर्नामेंट आणि आजचा सफाळे विभागासाठीचा दिवस आपण बघतोय. एका बाजूने दीपेश ज्यांच्या बॅटमधनं हॅट्रिक षटकार आलेले आहेत, कन्झिक्युटिव्ह षटकार आपण बघितलेले आहेत, तोच फलंदाज. तर दुसऱ्या बाजूने मात्र सागरला इंट्रोड्यूस करताना NCC सफाळे संघ. जर आपण ऑन साइडला फिल्डिंग बघितलं, 3 खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन असं फील्ड सजवलं गेले आणि 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर कव्हर पॉइंट आणि लॉंग ऑफ मध्ये. आपण बघू शकाल आमचे ऑफिशियल पंच एका बाजूने आशुतोष व्यवहारे सर आणि विरल नायर सर, दिग्गज अंपायर आणि एक स्पर्धा लिलेया हँडल करण्याचा अनुभव ज्यांच्याकडे आहे असे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा चेंडू आणि इथे मात्र गडी बाद होताना, कम बॅकिंग करताना NCC सफाळे संघ. इथे मात्र बॅक द क्यू लागली गेले आणि उज्ज्वल संघ मथाने थोडसा टेन्शन फील करताना STC. तलवार भारी ठाण मांडलंय जेजोरी गडावरी. साऱ्या कुलाचा तो कैवारी न देव माझा मार्तंड मल्हारी. साऱ्या कुलाचा तो कैवारी न देव माझा खंडोबा मल्हारी. साऱ्या कुलाचा तो कैवारी. न्यूमॅन निहार येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून मात्र निहारकडे मोठी जिम्मेदारी आहे. दीपेश आणि यशने जो स्टार्ट दिला
त्या स्टार्टला चांगल्या पद्धतीने फिनिश करण्याची जिम्मेदारी निहारकडे आहे. परंतु दुसऱ्या बाजूने सागर म्हणतोय की आम्ही मात्र कमबॅकिंग करू, इकॉनॉमी गेंदबाजी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आणखीन एक धक्का. तू चल मैं आया असं मात्र चित्र इथे दिसतंय आणि पलटवार काय असतो हा NCC सफाळे संघाने या ठिकाणी दाखवलाय. थोडंसं टेन्शन आता वाढतंय, ते म्हणजेच उज्ज्वल संघ मथानेचं. थँक्यू. मी पुनश्च विनंती करतोय ठाकूरपाडा संघ आणि श्री जागमाता रावळे टॉस साठी यायचा. इनिंग ब्रेक मध्ये फक्त आपल्या जवळ 4 चेंडूंचा खेळ शेष आहे, याची नोंद घ्या. आपली टी शर्ट आपले किट घेण्यासाठी सुद्धा आपण यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आम्ही मगापासून करतोय, थोडंसं कॉपरेट करा आम्हाला प्लीज, कारण हे जे मैदान आहे याच्यामध्ये बॅड लाईट लवकर येते. आणि जबरदस्त चेंडू फिरवला गेलाय. आणखीन एक विकेट या ठिकाणी बघायला मिळतोय. तिसरा धक्का लागताना या षटकामध्ये टीमची विकेट हॅट्रिक बघायला मिळते आणि स्कोर स्टे ऑन 66 वरती. 2 षटकामध्ये आपण 36 बघितल्या, 3 षटकामध्ये आपण 56 बघितल्या आणि त्याच्यानंतर जो पूर्णतः ब्रेक लावला गेलाय जबरदस्त 66 धावांवरती 5 विकेट गेलेले आहेत आणि टोटली 7 बॉल डॉट गेलेले आहेत. हे क्रिकेट आहे. तुम्ही स्टार्ट चांगला दिलाय नो डाऊट, परंतु तुम्ही फिनिश कसं करतायत हेही भरपूर महत्वाचं आहे. आणि NCC सफाळे संघ सांगतायत भलेही तुम्ही चांगला स्टार्ट दिलाय परंतु चांगला फिनिश करण्याची जिम्मेदारी आमचे 2 गोलंदाज तुम्हाला देतील. एका बाजूने सुनीता आणि दुसऱ्या बाजूने सागर आहे. एस फॅक्टर या ठिकाणी पूर्णतः चांगली कामगिरी करताना खूप चांगली गोलंदाजी. आता ह्या 3 चेंडूमध्ये उज्ज्वल संघ मथाणे संघाची काय असेल गेम प्लॅनिंग. 3 चेंडूमध्ये 4-5 धावा झाल्या तरी 70 ऑफ स्कोर होऊ शकतो आणि एक चांगलं टार्गेट समोर होऊ शकतं. काय असेल गेम प्लॅनिंग, मोठ्या शॉटसाठी जायचं आहे, सिंगल डबलकडे कन्वर्ट करायचं आहे, ही स्ट्रॅटेजी काय असेल हे बघावं लागेल. परंतु सागर चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र लेफ्ट हँड बॅटर पूर्णतः चेंडूला एक्झिक्यूट करतोय. जवळजवळ 90 मीटरचा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 72, 72. गुड बॅटिंग न्यूमॅन. साहिलने 72, 72 धावा. बॉल द्यायचा 72, 72 धावा स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ठाकूरपाडा संघ वंदे शेमाडे या ठिकाणी येतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. जागमाता रावळे, श्री जागमाता रावळे संघ या पण आपलं किट घेऊन जा इथून. $72. 72 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आपण टॉस करून घ्यायचं. न्यूमॅन आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. सागरकडनं षटकार आलाय परंतु यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ चेंडूला पिचिंग करतायत, थोडंसं वळवत आहेत. चांगली गोलंदाजी. 1 to go. शेवटचा चेंडू इनिंग मधला. पंचांचा सिग्नल. येस, इट इज अ वाईड बॉल. 73 वर स्कोर कार्ड
पुढे सरकताना आपण बघतोय 73 धावा. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड कोण करणार. आपल्याला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट झालाय. सिंगल कंप्लीट होताना दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 75. 76 धावांचं टार्गेट असेल. आणि श्री जागमाता रावळे संघ आणि ठाकूरपाडा संघ बोट टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. सन्माननीय प्रमोदजी शेडके सरांना मी विनंती करेन की आपण टॉस करून घ्यायचा आहे. चला पण टॉस कडे जातोय. जागमाता रावळे संघाचे संघनायक प्लीज टॉस साठी यायचंय. थोडस डिसिप्लिन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची नोंद घ्या. $76 टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. श्री जागमाता रावळे संघ टॉस साठी यायचंय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहेत कैलास वसे अमोल पाटील स्मरणार्थ वर्ष 3रे बाप्पा मोरिया चषक 2024 चा शानदार सोहळा. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला उज्ज्वल संघ मथाने. या टीमने 75 धावा फलकावर लगावल्या आणि 76 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं.
75 रन्स आपण पाहू शकला. त्यामध्ये दमदार आणि शानदार खेळ केला. झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे यश सातत्याचं दुसरं नाव. छोटा पॅक बडा धमाका. अमित पाटील अण्णाने 7 धावा केल्या. दीपेश चौधरीने 18 धावा केल्या आणि या 4 फलंदाजांच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर 75 पर्यंत मजल मारली एनसीसी सफाळे या टीम समोर. विनायक पाटील बाबू एक आक्रमकतेचा सितारा, परंतु आज या वेळेला बाबूला काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल. ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल डोळ्यावर जाऊन चेंडू आदळतोय. थोडा थंड पाणी जर असेल, थंड पाणी तर प्लीज आपण घेऊन जायचंय लवकरात लवकर. यस, पाणी जाते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण लगेच टॉसची प्रक्रिया आहे ती पूर्ण करूया. भावेश भोईर, बर्फ असेल, आईस असेल तर प्लीज जरा पाठवा. भावेश भोईर. असा कॉइन आपल्याला बघायला मिळतोय. ठाकूरपाडा विपक्ष श्री चागमाता रावळे मधला बॅटल आपण बघणार आहोत. पाच षटकांची मॅच असेल. 2 षटकं पॉवर प्ले असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. राजेश किणी सरांच्या शुभ असते. चाकमाता रावळे संघाचा कॉल असेल. पाप्पा मोर्या आणि अमोल 11 आले. टॉस जिंकला, काय असेल आपला निर्णय? फिल्डिंग. कसं वाटलं या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर? सुसज्ज क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळते. मनाला मोहून टाकणार असं दृश्य आहे. काय वाटलं ज्यावेळेला ठाकूरपाडा टू विठ्ठलवाडीचा प्रवास आहे आणि या प्रवासानंतरही भव्य दिव्य क्रीडा नगरी बघितल्यानंतर कसं तुम्ही? एकदम छान वाटले आणि इथे खेळायची जाम इच्छुक असतो आणि आम्ही फर्स्ट टाइम इकडे एंट्री केली आहे. टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय आहे? फिल्डिंग आहे. त्याचं प्रमुख रिझन ऐकायला आम्हाला आवडेल का? रिझन वगैरे काय नाही, मला पण जायचं आहे. असं समोरच्या टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं एक प्लॅनिंग असेल? 5 ओव्हर 50-55 पर्यंत थांबवायची. आणि असे कुठले गोलंदाज आहेत जे लवकर तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू देतील आणि एक प्रेशर कन्वर्ट करतील ओपोनंट टीमकडे? आहे अक्षय आहे, अंकित आहे, वंदेश आहे, मी आहे. टॉस हरला, टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फिल्डिंग. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. आत्ताच आपण बघितलं की 66 धावा 3 षटकामध्ये झाल्या होत्या. याचं बॅटिंग करताना काय माइंडसेट असेल की किती धावा एक चांगली बॅटल बघायला मिळू शकतो? नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जास्त टार्गेट सेट होईल. आणि तोच प्रश्न आहे पुणे, कसं वाटलं या क्रीडा नगरी येताना आणि ज्या पद्धतीने माहोल बनवलेला आहे, ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे क्रिकेटचा, काय म्हणशील या आयोजनाबद्दल? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पण एकदम लेवल आहे आणि हिरवगार आहे, तर चांगली मजा येईल. बेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. टॉस बॉक्सकडनं रिपोर्ट आपण बघतोय. टॉस जिंकलाय ठाकूरपाडा संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय. आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी श्री चागमाता रावळे संघाला. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. यश आपल्या गोलंदाजी मार्कवर ज्या पद्धतीने विथ द बॅटने अतिशय झुंजार खेळी केली आणि विथ द बॉलने आता सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना उमेश या खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विनायक पाटील बाबू रिटायर्ड हट झाल्यानंतर शुभम पाटील हॅलीला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. याचा हा बॉल यावेळेला इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना फार वेगाने चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. स्वप्नील मात्रे यावेळेला बाबूने चेंडूला रोखलं गेलं. बॅकअप चांगला मिळतोय. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड
रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढीच फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली. या 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी. 2 षटक ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले 3. सरळ बॅटचा उपयोग केला, परंतु कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकतायत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. तन्मय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तन्मयला हा चेंडू मिळाला नाही. तन्मय पाटील होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 धावेच्या मदतीने 4 या धावसंख्येवर. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 76 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतील याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब चॅनलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. टॅप केला जातो या वेळेला अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. सिंगल मेल दीपेश चौधरी पुढे सरसावत आहेत. बॅकअप साठी येणं फार गरजेची गोष्ट होती, परंतु इथे दीपेश थोडेसे नाराज आपल्या पार्टनरवर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल त्या ठिकाणी आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतायत. गोष्टी खूप मायने राखतात. ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेला तुम्हाला खूप शार्प राहावं लागतं सर्कलमध्ये. ऑन साइडला उमेशच्या बॅटमधून एक कडक शॉट पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6 इंटरनॅशनल मॅचेस स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅचेस स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. किरण गुरुद्वान आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अनफिट या वेळेला आपण पाहू शकता आहेत. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगला फटका होता. अतिशय मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना डीप मिड विकेट ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिलं. उमेशच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत अप्रतिम षटकार. उमेश पठारी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या पंचकृषीमध्ये एक मोठं नाव. मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा ज्याने हाताळलेत. कन्सिस्टन्सी बाळगले. आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची भूमिका असते. काल तुम्ही काय केलं याकडे लक्ष न देताना आजच्या दिवसामध्ये मी कसं क्लास दाखवेन याकडे लक्ष देणं म्हणजेच हे क्रिकेटने आपल्याला शिकवले गेलंय. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेट या खेळाने शिकवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11. 76 धावांचा पाठलाग करताना 65 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. या वेळेला नो बॉलचा इशारा जरूर आलाय. फिल्डर स्वप्नील मात्रे पुढे सरसावतायत. बापू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पंचधी मिळाले. प्रणित त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. प्रणित पाटील कॅच जरूर कॅरी केला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. फ्री हिटचा सिग्नल मिळतोय आशुतोष व्यवहारी सरांकडून. विरल नायर सर एका साईडला स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 13 या धावसंख्येवर. फ्री हिट कंटिन्यूज असेल. उमेश पठारी कशा 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तन्मय फेकी करेपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 या धावसंख्येवर. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा अगदी सुंदर आणि नेत्रदीपक असा उद्घाटन समारंभ सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने पार पाडला गेला आणि तदनंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होते. कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024. पंचांकडे दाद मागितली आणि यस या वेळेला मात्र पंचांचं बोट उंचावलं गेलं. पंचांनी आशाभूत नजरेने या वेळेला जरूर शुभम पाटीलने पाहिलं नाही. विरल नायर सरांकडे थोडीशी मान या वेळेला जरूर पाहिली, डोळे पाहिले आणि या वेळेला आपण पाहू शकतात की बॅटची एज आहे की नाही हे त्यांनी चेक केलं आणि तदनंतर आपण पाहतायत मिडल स्टंपला चेंडू या वेळेला भेटला असता. इथून आपण पाहतायत फलंदाज बाद होताना. रिटायर्ड हट झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. 1 विकेट गेल्यानंतर कोणत्याही क्रमांकावर तुम्हाला जाण्याची
परवानगी असते, हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. कारण 15 मार्च 1877 मध्ये पहिला रिटायर्ड हर्ट होणारा फलंदाज ऑस्ट्रेलियन चार्ल्स बॅनरमॅन या खेळाडूला रिटायर्ड हर्ट झाला होता, परंतु त्याने पहिलं शतक सुद्धा झळकावलं होतं. त्याच मॅच मध्ये 165 धावा कुठल्या गेल्या होत्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते शेखर किनी आम्हाला दर्शवतात. आमचे गुणलेखक 2 बॉलचा खेळ झालाय. मेहुल पाटील आहेत, जतीन किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमची कॉमेंट्री बॉक्स मध्ये एंटायर टीम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग चव्हाण आणि कपिल पाटील हे मात्र कॅमेरा बंदिस्त करत असताना संपूर्ण हे मैदान. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. एक महत्वपूर्ण धक्का शुभम पाटील हॅलीच्या स्वरूपात लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. खूप चांगली अपील केली. दीपेश चौधरी यासाठीच ओळखला जातो विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळतोय. हर हुन्नरी खेळाडू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारच्या बऱ्याच इंजुरी आपण सातत्याने पाहिलेत. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही उतरता त्यावेळेला खूप काही तुम्हाला दक्षता घ्यावी लागते. सेफ्टी गार्ड पासून तर अनेक गोष्टी साहित्य तुम्हाला जोपासावं लागतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हा चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला. जेव्हा खेळाडू इंजुरीने त्रस्त होतो त्यावेळेला त्याला थोडंसं कुठेतरी वेळ जातो कव्हर करण्यासाठी, परंतु विनायक पाटील यावेळेला दर्शवतायत हो मी रेडी आहे, मला आता माझ्या संघासाठी गरज आहे. ज्या पद्धतीने आता संघ अडचणीत सापडलाय. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. एनसीसी सफाळे या टीमची स्थिती पाहायला मिळते. इथून क्लीन बोल्ट फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. इंजुरीने त्रस्त होता परंतु मी माझ्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे त्याने दर्शवून दाखवून दिलं. थोडंसं इंजुरीने त्रस्त होत असताना कुठेतरी कव्हर करण्यासाठी थोडासा वेळ जाणारच यात मात्र शंका नाही. विनायक पाटील बाबू बॅक टू द डग आउट. एक महत्वपूर्ण धक्का एनसीसी सफाळे टीमला. मनील दवणे उर्फ बंटी चांगली हाईट आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची पर्सनॅलिटी पेक्षा तुमचं टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आज बंटीला मात्र ही संधी दौडून आली. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जेव्हा तुम्ही करता, तुम्ही 4-5 क्रमांकावर उतरता त्यावेळेला चान्सेस असतात एक हिरो बनण्याचे, परंतु इथे जर आज बंटीने चांगला क्रिकेटच्या खेळामध्ये यावेळेला जलवा दाखवला तर कदाचित प्रत्येक प्रेक्षक वर्ग बंटीला आठवणीत ठेवेल. परंतु इथून दीपेश चौधरीने जी गोलंदाजी केले, कारण ही खेळपट्टी आपण पाहतायत मातीची खेळपट्टी बनवली गेले. मातीच्या खेळपट्टीवर गौरव पाटील दातिवरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे गौरवजी पाटील. गौरवजी पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अप्रतिम स्पील यावेळेला पाहायला मिळाला. भन्नाट वेग, तेज तर्रार चेंडू, रफ्तारकार राजा मथान एक्सप्रेस अर्थातच दीपेश चौधरी नावाप्रमाणे पुन्हा एकदा सातत्य दाखवलं आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना आपण पाहू शकताय जकडवून ठेवला. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 61 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये यश चौधरीने 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवले. दीपेश चौधरी हो मी विकेट टेकर गोलंदाज आहे, माझ्या रक्तातच लिहिलंय नेव्हर गिव्ह अप, मी कधीही हार मानणार नाही. हे प्रत्येक खेळाडूने डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. समोरचा प्रतिस्पर्धी संघ किती बलाढ्य आहे हे म्हणण्यापेक्षा मी माझा परफॉर्मन्स क्लास कसं दाखवेन, त्या संघाला कशा पद्धतीने मी पराभूत करण्याचा प्रयत्न करेन, हे जेव्हा तुम्ही विचारसरणी करता त्यावेळेला एक योग्य रीतीने क्रिकेटचा खेळ तुमचा बहरतो. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला उमेश पठारीच्या बॅट मधून. चांगला एक कणखर फटका होता परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट फिल्डिंग. आदरणीय संदीपजी किनी जे आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून
गौरवजी पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत, या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. समीरजी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण गौरव पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. दातेवर एवढून खास करून उपस्थित झालेत आणि पोलीस दलात कार्यरत आहेत, या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. आणि डेली प्रॅक्टिस साठी सुद्धा इथे आणि माकणेमध्ये ते उपस्थित असतात. तर एक पोलीस दलात कार्यरत असलेले असे आपण पाहतायत पोलीस बांधव. म्हणतात ना, मुफ्त में नहीं मिलती पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. त्या पोलीस बांधवांना मानाचा मुजरा आहे. गुड डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, काय बॉलिंग केले. एनसीसी सफाळे चे फलंदाज परिपूर्ण जकडवून ठेवले. पहिला फलंदाज शुभम पाटील आली, थोडासा फ्लॉप शो ठरला. त्यानंतर विनायक पाटील रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा असं वाटलं की या वेळेला मात्र आपण पाहू शकाल की विनायक पाटील खूप चांगली बॅटिंग करेल, परंतु तसं घडलं नाही आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून तो सुद्धा माघारी परतला पॅव्हेलियनच्या रस्त्याला. आणि त्यानंतर बंटी आणि उमेश पटारीचे प्रयत्न चालू आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. यश चौधरीची हीच ताकद आणि ओळख आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. खूप चांगली गोलंदाजी, परफेक्ट फलंदाजाला रीड करतो, त्याचा बॅटिंग स्टान्स पाहतो, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, तो कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय, हे सर्व मनकवडा तो ओळखतोय यश चौधरी. याला ऑन दी टोस खेळला गेला. काय फटका, नजाकत भरा शॉट आहे, परंतु काय फिल्डिंग सुद्धा केली. सुपर फिल्डिंग. आपल्या संघासाठी धावा या वेळेला वाचवलेत ते 5. निहार, मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय निहार पाटील. एक क्षेत्ररक्षणाचा हुकमी एक्का आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 17 या धावसंख्येवर 17. अप्रतिम चांगला फटका होता. जसं वीरेंद्र सेवागच्या बॅट मधून आपण सातत्याने असे स्ट्रोक पाहायचो. उमेश पटारीचा हा फटका फसतोय. सेकंड टाइम अटेम्प्ट करत असताना फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. उमेश पटारी बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 एनसीसी सफाई टीमला तिसरा धक्का. जाऊन एक वीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी माऊल्या. माझ्या साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी. वेलकम बॅक. जागमाता रावळे वर्सेस नेक्स्ट मॅच ठाकूरपाडा. या दोन संघांमध्ये आपल्याला अतिशय सुंदर कडवी झुंज पाहायला मिळेल. रावळे टीमचा आज परिपूर्णतः निहिल किणी याच्यावर दारोमदार आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा संपूर्ण संघ PDTPL पालघर स्पोर्ट्स क्लब या टीम मधून खेळत असताना परेश घरत यांच्या संघातून जे आर्किटेक्ट आहेत, संदीप मात्रे असतील, संपूर्ण हरेश्वर किणी असतील, जे निहिल किणी यांचे पिताश्री आहेत. आणि निहिल किणी बाईकवर बसला आणि ती बाईक रावळेच्या घरापर्यंत आणून दिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा खूप छान पद्धतीने वापर केला. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाही, कारण शेखर किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 19. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर भरपूर 76 धावांचा पाठलाग करताना 57 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 11 आणि 11 बॉलमध्ये 57 रन्स एक शक्य की अशक्य प्राय असं आव्हान ही मात्र येणारी वेळ दर्शवेल. चला बॅट घेऊन लगेच जायचंय, वेळ दौडू नका प्लीज. घड्याळात 12 वाजण्याच्या सुमारास पहिला सामना सुरू आहे. आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणानं आपण थोडंसं उशिराने सुरुवात केली. पाहुण्यांचं स्वागत, त्याचप्रमाणे आपण पाहू शकताय क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन करत मात्र या स्पर्धेला अगदी दिमागदार सुरुवात झाली. दहा टीम अर्थातच 2 संघ हे आपण शेवटच्या दिवसामध्ये घेऊन जातो, त्यामुळे 8 मॅचेस या महत्त्वपूर्ण लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 19 रन. अप्रतिम फटका तर छान आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. दीपेशची हीच ताकद आणि ओळख फिल्डिंग मध्ये म्हणा, बॉलिंग मध्ये म्हणा किंवा फलंदाजीमध्ये म्हणा, चांगल्या ही तिन्ही फॉर्मॅट मध्ये असा
एक अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हरपन मौला खेळाडू मी तर म्हणेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेली. असं वाटलं आज विनायक पाटील बाबूचा बोलबाला राहील, उमेश पटारी बराच वेळ मैदानात राहिला, त्यानंतर शुभम पाटील असं वाटलं फॉर्मामध्ये पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या या हंगामासाठी येईल, कारण अजून मैदानं खुली झालेली नाही आहेत आणि खुली न झाल्या कारण जे आपण पाहू शकतात की त्यांचा प्रॅक्टिसचा अभाव हा स्पष्टपणे दिसून येताना कधी कधी पाहायला मिळतो. एका साईडला तेजस चव्हाण गेल्या वर्षात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फॉर्मामध्ये होता. आज काय करेल, लेटकट खेळला जातोय, बॅटचा टो लागला होता, चेंडू फार वेगाने निघून जातोय. आता स्वप्नीलला चेंडू जरूर बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनी लगत मेल चौकार. गुड शॉट 4. चोवीस रन फलकावर पाहायला मिळतात. 24 रन्स, 3 बॉलचा खेळ झालाय. एनसीसी सफाळे ऑन साईडला फटका छान आहे, बॅकलिपचा उपयोग केला होता. लगातार दुसरा चौकार पाहायला मिळतोय. बीट करत फिल्डरला चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल हा अप्रतिम देखणा फटका चौकार. तेजस चव्हाणच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा चौकार तेजस चव्हाणच्या बॅटमधून. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बाउन्स मिळाला, कारण जेव्हा मातीची खेळपट्टी असते त्यावेळेला बाउन्स खूप मिळत असतो आणि गोलंदाज कधी कधी जाणून बुजून बाउन्स करण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून फलंदाज बीट होईल आणि मला एक मिळालेला समाधान मिळेल. ते ऑन द टोस खेळला जातोय. इनफिल्डच्या वरून अतिशय सुंदर फटका, इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. हुशारीने खेळले या बॉलला चौकार. हा तिसरा चौकार अमित पाटील अण्णाच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळपास 44 रनचं लक्ष्य 6 बॉलमध्ये. दर्याला आईलाय तारूर वाट पंधरावर बघितलंय पारूर. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. बाबू काळजी घ्या आपल्या डोळ्याची. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय खूप इंजुरीने त्रस्त झालेत. प्रफुल्ल गरत आमच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची सुद्धा खूप चांगली मेहनत. कल्पेश पाटीलला आपण पाहतायत. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, अप्रतिम. मनगडाचा वापर करत असताना चेंडूला फोर्स केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या पद्धतीने थॉमस डायस अशा पद्धतीने हे स्ट्रोक कधी कधी एक्झिक्यूट करतो, मंगेश वैती सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, त्या पद्धतीने मनील अर्थातच बंटीच्या बॅटमधून हा अप्रतिम कडक शॉट. षटकार आला. 38 रन्स. एनसीसी सफाळे ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एकदा वर्जित केली जाईल. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आता फक्त औपचारिकता बाकी राहिले की काय. 39 धावा तर फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता असेल. बॉल आहे 4 बॉलमध्ये 37 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. कैलासवासी अमोल स्मरणार्थ वर्ष तिसरे बाप्पा मोरिया चषक 2024 शानदार आयोजन. आयोजकांनी घेतलेले कष्ट, रात्रंदिवस मेहनत. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, वी फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. खूप छान पद्धतीने चेंडूला खेळलं आणि सरळ चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. अगोदर कदाचित ही चर्चा सुरू असेल की तेजस चव्हाणला अगोदर येण्याची आवश्यकता होती का, परंतु स्ट्रॅटेजी बदलली, गेम प्लॅनिंग बदलले आणि त्या कारणास्तव कदाचित आपण पाहू शकतायत इथे थोडासा इफेक्ट आता मात्र फलकावर पाहायला मिळतोय. 45 वर धावसंख्या. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. गोलंदाज साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. उज्ज्वल संघ मथाने प्रतिम बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला गेला होता.
बॅकअपसाठी आहेत दीपेश चौधरी, फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मेल. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल अजूनपर्यंत शेष आहेत. 46 धावा फलकावर. विजयासाठी अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता. 2 बॉल आहेत. इथून मात्र विजयाची चाहूल जरूर उज्ज्वल संघ मथानेच्या बाजूने लागले. ऑन साइडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु फिल्डरला बीट केलं. काय फटका खेळला होता. फक्त मनगडाचा वापर करतो बंटी. अतिशय देखणा फटका. एनसीसी सफाळेचा ब्रँड. बंटीच्या बॅटमधून 6. गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणा. या षटकाराने संघाची धावसंख्या 52. जशी मॅच समाप्त होईल त्याच पद्धतीने आपण लगेच शेक हँड करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघ एकमेकांना जरूर हात मिळवतील, अर्थातच हँडशेक करतील आणि तदनंतर या मैदानाच्या बाहेर येताना दोन्ही संघ पाहायला मिळतील आणि 2 संघांमध्ये अतिशय सुंदर सामना पाहायला मिळेल. जागमाता रावळे आणि ठाकूरपाडा या 2 संघांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. तर एनसीसी सफाळे टीम, चला आपण लाईनअप मध्ये लगेच हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. जागमाता रावळे